नमस्कार मित्रांनो, मी आहे ओमकार विश्वनाथ सोनटाटे. आपला माणूस सोचमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सीझन 2 भाग 4. आज आपल्या पॉडकास्टचं शीर्षक आहे जनतेचा आवाज, सिस्टमला प्रश्न विचारणारा पत्रकार. या गोष्टीवर आपण पूर्ण प्रकाशित करणार आहोत. तर आपण ऐकत आहे जनतेचा आवाज. तर सिस्टमला प्रश्न विचारणारा पत्रकार एक असा पॉडकास्ट आहे जिथे प्रश्न विचारले जात नाही, तर उत्तर शोधलं जातं आणि सत्य समोर आणलं जातं. तर मी आहे होस्ट ओमकार सोनटाटे. तर आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी भारताभर 1994 पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे RTI ऍक्टची. फ्रीलान्सर, पत्रकार अनिल गलगली सर यांना. तर सर फक्त बातमी देत नाही तर त्या बातमीच्या मागचं सत्य सांगतात. तर फ्रीलान्सर, पत्रकार आणि RTI कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक वेळा सिस्टमला थेट प्रश्न विचारलेले आहेत. तर जनतेच्या हक्कासाठी त्यांनी लढाही दिलेला आहे. तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की RTI मागची खरी ताकद काय आहे, सत्य बाहेर आणताना कोणता संघर्ष होतो आणि एक पत्रकार निर्भीडपणे उभा राहणं किती कठीण असतं, ते आज पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. जनतेचा आवाज, जिथे प्रत्येक प्रश्नचं महत्व खूप आहे. तर सुरुवातीचे प्रश्न सरांना आपण विचारूया. सर, तुमची पत्रकारितेची प्रवास सुरुवात कशी झाली सर? मी महाविद्यालयामध्ये होतो अंधेरी येथील JB नगर. तिथे आपलं बगडका कॉलेज आणि राजस्थानी सेवा संघ. तेव्हा मी जेव्हा शालेय म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो तेव्हा काही प्रतियोगितामध्ये आम्ही जेव्हा भाग घ्यायचो तेव्हा त्याची जे परिणाम यायचे त्याची बातमी छापण्यासाठी मी अंधेरी टाइम्स मरोल पाईपलाईन इथे होता, तिथे जाऊन मी तिथल्या संपादकांना भेटलो. विजय कुमार जैन होते. मग त्यांनी मला विचारलं, तुम्ही काय करता? मी सांगितलं की मी तर आता शिकत आहे, माझं हिंदी चांगलं होतं आणि तो वर्तमानपत्र हिंदी होता. मग त्यांनी मला सांगितलं, तुम्ही का लिहित नाही? मला काय लिहिण्याची अशी सवय तर आहेच आहे, परंतु मला एक संधी मिळणं आवश्यक आहे. मग त्यांनी मला तिथे आमंत्रित केलं आणि जी बातमी घेऊन मी तिथे गेलो होतो ती माझ्या बायलांनी त्यांनी अंधेरी टाइम्स मध्ये प्रकाशित केली. त्यानंतर माझा हा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला. मग मी अंधेरी टाइम्स मध्ये काम केलं आणि असा वर्तमानपत्रामध्ये काम करत 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 मी स्वतःच्या अग्निशिला नावाचं एक मासिक गेल्या 22 वर्षापासून त्याचं संपादन करत आहे. RTI कडे वळण्याचा टर्निंग पॉइंट कोणता आहे सर तुमचा? खरं पाहिलं तर माहितीच्या अधिकारचा जो कायदा आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आला तेव्हा एवढं काही प्रगत नव्हतं. तेव्हा माहिती मिळणं फार जिकरीचं होतं. माहिती अधिकार तर आला, परंतु त्याची जी प्रथम अपील, द्वितीय अपील करण्याची पद्धत थोडी किचकट होती. तेव्हा आपल्या मुंबई एअरपोर्ट तिथे रफिक नगर नावाची जी वस्ती होती जरीमरी, त्याचं शिफ्टिंग करण्यात आलं होतं. तेव्हा त्या शिफ्टिंग मध्ये काही लोकांना शिफ्टिंग करण्यात आलं, त्याला डिंडोसीमध्ये घर सुद्धा देण्यात आली, परंतु काही लोक परत तिथेच येऊन राहायला लागले. त्यामुळे एकूण जो सरकारचा जो उद्देश होता तेव्हा शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड नावाची एक कंपनी होती जी महाराष्ट्र सरकारची आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करून मुंबई विमानतळ जे प्राधिकरण आहे त्यांच्याबरोबर करार सुद्धा केला होता. दुर्दैवाने जेव्हा झोपड्या तिथेच राहिल्या, जे काम होतं ते काम झालं नाही. तेव्हा आम्ही माहिती अधिकार मध्ये जेव्हा प्रश्न विचारले तर माझा टर्निंग पॉईंट झाला. कारण ती माहिती मिळणं आवश्यक होतं. किती लोकांना घरं मिळाली, ती घरं कुठे मिळाली, त्यांची नावं काय, ती परत इथे कशी आली, तर संपूर्ण मोठा प्रवास होता. तेव्हा मी माहिती अधिकारचा सर्वप्रथम वापर केला. त्यामध्ये आम्हाला यश सुद्धा आलं. निश्चितपणाने रफिक नगर नावाची जी झोपडपट्टी होती ती संपूर्ण तिथं डिंडोसी येथे शिफ्ट करण्यात आली. म्हणजे तिथे रनवे बनवण्यात आला. म्हणजे एकूण जी आपल्या विमानतळाची सुरक्षा होती, म्हणजे एकूण तिथे येणारे प्रवासी असून देत, तिथलं जे एक प्रकारचं जे धोका होता तो धोका कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न ह्या माहिती अधिकारच्या कायद्याच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा टर्निंग पॉइंट झाला. असं तुम्हाला वाटतं कसं? निश्चितपणे आपल्याकडे लोकशाही पद्धती आहे. लोकशाही खरं म्हणजे जेव्हा आम्ही काजूपाड्यामध्ये जिथे मी आता राहतो सध्या सुद्धा तिथल्या सगळे वेगवेगळे विषय होते, तर आम्ही महापालिकेकडे, सरकारकडे भांडायचो
पण जेव्हा मला लक्षात आलं की आपण भांडून काही होणार नाही, बरोबर. त्यासाठी आपल्याला एक आवाज पाहिजे. मग मी फ्रीलान्सिंग पत्रकारिता म्हणजे असं मी सांगितलं तुम्हाला आधी, हो. अंधेरी टाइम्स मध्ये सुरुवात केली. असं करत 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 आम्ही वर्तमानपत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये यश मिळालं. एक पत्रकार म्हणून ज्या लोकांच्या समस्या असतात त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि 100% त्या प्रयत्नाला यश आलं. लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आणि लोकांना न्याय मिळू लागला. त्यावेळी नंतर राजकीय लोक असून देत, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर जवळीक झाली. त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात झाला. कारण जेव्हा आपण सिस्टम मध्ये लढतो तेव्हा जे आजूबाजूचे जे वॉर्ड ऑफिसर असून देत, पोलीस अधिकारी असून देत किंवा लोकप्रतिनिधी असून देत, जेव्हा त्यांच्यावर तुमचं एक प्रकारचं नातं घट्ट होतं तेव्हा कुठेतरी त्या प्रश्नांना सुद्धा एक प्रकारचा न्याय मिळतो आणि आपला आवाज कुठेतरी वरतीपर्यंत जाण्यासाठी या सर्व मार्गाचा आपल्याला चांगल्या पद्धतीने लाभ होतो. आणि सरांबद्दल आपण आरटीआय आणि कामाच्या अनुभवाबद्दल एक प्रश्न विचारत आहे. सर, तुम्ही पहिली आरटीआय अर्ज कोणत्या विषयावरती तुम्ही सरकारला सबमिट केलं? मी सांगितलं तुम्हाला आधीच की मुंबई विमानतळ प्राधिकरण, ओके, जे शिवशाही प्रवासन प्रकल्प लिमिटेड नावाची कंपनी होती, तिथे आम्ही सर्वप्रथम अर्ज सादर केला आणि त्या अर्जाची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडे पाठपुरावा करून त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आमच्या मार्फत करण्यात आलं. सिस्टम कडून कधी दबाव किंवा अडथळे आले का सर? नाही, खरं पाहिलं तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे काम करता तेव्हा दबाव येणार, अडथळे येणार, परंतु त्या अडथळ्याला पार करणं, दबावाला न झुकता आपलं काम सतत चालू करणं हे फार मोठं लक्ष असतं. त्या लक्ष्याला आम्ही टार्गेटला आम्ही पूर्ण केलं. त्यामुळे दबाव येत असतात, अडथळे येत असतात, परंतु त्याला कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं, त्याच्या कशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं आणि कशा पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढायचा, हे सुद्धा एक प्रकारची टेक्निक जर तुम्हाला आली तर निश्चितपणाने कुठलाही दबाव किंवा कुठलाही अडथळे तुम्ही सहजरित्या पार करू शकता. सिस्टमला प्रश्न विचारताना सामान्य नागरिकाने सिस्टमला प्रश्न का विचारले पाहिजेत? खरं पाहिलं तर बघा, सामान्य नागरिकांचं कामच असतं. कारण जेव्हा आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण मतदानाचे अधिकार बजावतो. आपल्या मतदानाच्या अधिकारामुळे नगरसेवक, आमदार, खासदार बनतात, मुख्यमंत्री बनतात, पंतप्रधान बनतात. तर निश्चितपणाने आपण जे मोठं काम केलेलं आहे मतदानाच्या मार्फत, तर तो व्यक्ती तुमचाच असतो. पण त्याला आपल्यासाठी करून घेण्यासाठी आपल्याला सिस्टमला प्रश्न विचारणं आवश्यक असतं की तुम्ही हे का केलं, हा फंड किती वापरला, हा फंड कुठे वापरला, या फंडाचं काय झालं. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही किती प्रश्न विचारले, तुम्ही किती जागरूक आहात, तुम्ही आमच्या विभागासाठी काय केले, हे प्रश्न नागरिकांनी विचारणं आवश्यक आहे. जेव्हा नागरिक हे प्रश्न विचारेल तेव्हा निश्चितपणाने सरकारला सुद्धा जाग येईल, त्या लोकप्रतिनिधी लक्षात येईल की कोणतरी मला प्रश्न विचारणारा नागरिक या शहरामध्ये राहतो, त्याची जबाबदारी वाढेल, त्याच्याकडून काम करण्याची पद्धतीची चेंज होईल. तर निश्चितपणाने आपल्याला प्रश्न विचारणे आवश्यक आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रश्न तर विचारणे आवश्यक आहेत आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी माहिती अधिकारच्या कायद्याचा वापर करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार तेव्हा तो उत्तर देईल, तो जेव्हा उत्तर देईल त्या उत्तरामधून त्या सर्व प्रश्नाची उकल सहजरित्या होऊ शकते. एक पत्रकार म्हणून सर्वात मोठा सॅक्रिफाईस काय केला सर तुम्ही? खरं म्हणजे बघा, पत्रकार म्हणून तुम्हाला वेळेचं एक प्रकारचं बंधन नसतं. तुम्हाला दिवसाचे 24 तास तुम्हाला कमी पडतात. तुम्हाला घटनास्थळी जाणं आवश्यक असतं. तरी मोठी घटना घडली तेव्हा दिवस रात्र न पाहता त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक असतं. हे तर त्या बेसिक ही बाबी आहे. खरं म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला सचोटी येणं आवश्यक असतो, प्रामाणिकपणा आणि एक प्रकारची तुमच्याकडे कर्तव्य निष्ठा सुद्धा असणं आवश्यक असतं. या 3 बाबीच्या तुम्हाला त्याग करणं आवश्यक असतं. या 3 बाबी तुम्ही अवलंब करणार, त्याच्यापासून परावृत्त लोकांना करणार, तर निश्चितपणाने त्याचे आदर्श लोक ठेवतील. पत्रकाराच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र प्रकाशित करता किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता किंवा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करता, तर आपली जबाबदारी वाढते. तर लोकांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. लोक आपल्याला आदर्श म्हणून पाहतात. तेव्हा आदर्श म्हणून पाहताना आपल्याला काही त्याग करणं आवश्यक असतं. लोक, माया, मोहापासून तुम्हाला दूर असणं आवश्यक असतं. तुम्हाला किती सुद्धा लोकांनी लोभ दिला तर तुम्हाला त्या आपल्या उद्दिष्टाकडून भटकण्याचे काम नसणं आवश्यक असतं. तुम्ही त्या उद्दिष्टाला पूर्ण करणं आवश्यक असतं. तर निश्चितपणाने त्याग शिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे त्याग असतात, ते त्याग तुम्हाला करणं फार आवश्यक असतं. सिस्टमला प्रश्न विचारणं खरंच स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला वाटतं का सर? निश्चितपणे, कारण आपल्याकडे लोकशाही पद्धती आहे.
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा काही गुन्हा ठरत नाही, पण त्या प्रश्न विचारताना त्याची एक बाजू असणं आवश्यक असतं, एक सभ्यता असणं आवश्यक असतं, त्याची एक प्रक्रिया असणं आवश्यक असतं. तुम्ही जाऊन कधी कुठल्या नगरसेवकाला किंवा आमदाराला कॉलर पकडून प्रश्न विचारू शकत नाही. तुम्हाला त्या प्रक्रियेमधून जाणं आवश्यक असतं. असं माहिती अधिकारचा कायदा आहे, त्याची सिस्टम आहे. तुमच्यावरती काही अन्याय झाला तर पोलीस प्रशासनाकडे सुद्धा तक्रार करण्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचा तुम्हाला अवलंब करणं आवश्यक असतं. तुम्ही त्या प्रक्रियेला अवलंब न करता तुम्ही हिंसक पद्धतीने किंवा नकारात्मक पद्धतीने त्याला तुम्ही प्रश्न विचारला तर निश्चितपणे ते लोकशाहीसाठी चांगलं नाही. तर ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा तुम्ही अवलंब केला तर सिस्टम सुद्धा तुम्हाला सन्मान देते, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढे येते. जनतेसाठी संदेश. आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन वापरायला सुरुवात करायची असेल तर लोकांनी काय करावं सर? खरं म्हणजे तुमच्या आजूबाजूचे प्रश्न असतात, तुमचे स्वतःचे प्रश्न असतात, किंवा त्याची उकल होत नाही. तुम्ही जो पत्रव्यवहार केलेला असतो त्याला पालिका, पोलीस किंवा सरकार उत्तर देत नाही, तेव्हा खरं म्हणजे माहिती अधिकार कायद्याच्या एक प्रकारचा अवलंब करणं आवश्यक असतं. माहिती अधिकारचा कायदा फार सोपा आहे, सरळ आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्या वकिलाची आवश्यकता नाही, कुठल्या विशेषज्ञाची आवश्यकता नाही. तुम्ही साधा कागदावरती माहितीच्या अधिकारचा कायदा 2005 तसं राज्यामध्ये 10 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला देणं बंधनकारक असतं. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला इंडियन पोस्टल ऑर्डरचा वापर करणं आवश्यक असतं, ते सुद्धा 10 रुपयाचं असतं. ते तुम्हाला कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजता मिळू शकतं. माहिती अधिकारचा वापर करताना तुम्हाला 3 बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला जनमाहिती अधिकारी कोण आहे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल दिलं तुम्हाला आवश्यक आहे. प्रश्न विचारताना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही अगर दस्तावेज मागितले, कागदपत्र मागितली तर निश्चितपणाने तुम्हाला त्याचा फायदा होतो. ती कागदपत्र तुम्हाला मिळतात, कारण एका कागदपत्रामध्ये तुम्हाला 5 माहिती असते. जसे की आता आपल्या मुंबईमध्ये बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे. तुम्ही माहिती विचारताना अगर विचारलं की बुलेट ट्रेन किंवा मेट्रोच्या कामाला जे तुम्ही वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याची आम्हाला कॉपी द्यावी, म्हणजे 4 लाईनीमध्ये तुम्ही माहिती विचारली, तो माहिती अधिकारी सुद्धा तुम्हाला त्याची वर्क ऑर्डर देईल. वर्क ऑर्डर मध्ये काय असतं, त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव असतं, कामाची स्वरूप असतं, एकूण लागणारी किंमत असते, काम केव्हा सुरू होणार त्याची माहिती असते आणि काम केव्हा पूर्ण होणार त्याची माहिती असते. म्हणजे एका वर्क ऑर्डर मध्ये तुम्हाला 5 प्रकारची माहिती मिळू शकते. म्हणून माझी नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही प्रश्न विचारण्याऐवजी कागदपत्र मागा, डॉक्युमेंट मागा, तर तुम्हाला सहज इथं माहिती मिळू शकते. आणि फार सोपा आणि सरळ कायदा आहे, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला भारताचा नागरिक होणं आवश्यक आहे. फक्त भारताचा नागरिक ही माहिती विचारू शकतो. फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकता, मुख्यमंत्र्यांना विचारू शकता, तुमच्या महापौरांना विचारू शकता. म्हणजे 10 रुपयामध्ये तुम्हाला जो माहिती विचारण्याचा जो कायदा दिलेला आहे हा फार चांगला कायदा आहे. त्याचा सर्वात जास्त नागरिकांनी वापर करणं फार आवश्यक आहे. जनतेचा आवाज मजबूत करण्यासाठी एक सल्ला, युवकांनी या क्षेत्रात यावं का सर? निश्चितपणाने युवकांनी पत्रकारिता असून देत किंवा माहिती अधिकार क्षेत्र आहे. खरं म्हणजे हे माहिती अधिकारचे क्षेत्र हे असं काही फार मोठं क्षेत्र नाही की ज्यामध्ये तुम्हाला फार मोठी संधी मिळेल, तुम्ही फार मोठं लखपती करोडपती होणार, हा सुद्धा समज लोकांनी काढणं आवश्यक आहे. माहिती अधिकार म्हणजे मुवमेंट आहे. तसं देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळवताना जेव्हा नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपला वेळ दिला आणि त्यांनी त्यासाठी फार मोठा त्याग केला, तसे त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. माहिती अधिकार सुद्धा हेच आपल्या मिळालेलं दुसरं स्वातंत्र्य आहे. कुठलाही मोबदला तुम्हाला मिळत नाही, कुठली डिग्री तुम्हाला मिळत नाही, कुठली पदवी तुम्हाला मिळत नाही, त्यासाठी कुठल्याही शिक्षणाची सुद्धा अट नाही. तुम्हाला अगर लिहिता वाचता येतं तुम्ही माहिती अधिकाराचा वापर करू शकता. युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये येणं आवश्यक आहे, माहिती विचारणं आवश्यक आहे. तुम्ही माहिती विचारली तर सिस्टमला एक प्रकारची जाग येईल, सिस्टम मध्ये एक प्रकारची भीती निर्माण होईल की आम्हाला प्रश्न विचारायला कोणीतरी या जगामध्ये आहे, या शहरामध्ये आहे, या मुंबईमध्ये आहे, या आपल्या प्रभागामध्ये आहे. तर हे जेव्हा त्यांना समजेल तर निश्चितपणाने चुकीची कामं होणार नाहीत. चुकीची कामं होत असतील ती थांबवली जातील आणि एक प्रकारचं नवीन स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल. म्हणून युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती अधिकाराचा वापर करावा अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो. सामाजिक जनता संवाद, पब्लिक ओपिनियन विचारले जाणारे प्रश्न आहे. तुमच्या भागातील सरकारी कामात भ्रष्टाचार होत असेल, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं सर? खरं म्हणजे जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन तिथला जो वॉर्ड अधिकारी असतो त्याला भेटणं आवश्यक आहे, त्यांना प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुम्हाला वाटलं की माझ्या
विभागामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू आहे तर त्या कामाचे ऑडिट करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. तुम्ही ऑडिटची मागणी करू शकता. तुम्ही जाऊन त्या अधिकाऱ्याला भेटू शकता. तुम्हाला वाटलं की ऑडिटच्या ऐवजी मला कागदपत्र पाहिजे, तुम्ही माहिती अधिकारचा वापर करू शकता. तुम्हाला वाटलं की या कामामध्ये काही चुकीचं होत आहे, कामाची गुणवत्ता ठीक नाही, तुम्ही लेखी पत्र देऊन त्या अधिकाऱ्याला अलर्ट करू शकता की या कामाची गुणवत्ता ठीक नाही. तर निश्चितपणे तुमच्याकडे 3 मार्ग आहेत. तुम्ही 3 मार्गाचा वापर करू शकता. तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या विभागामध्ये लक्ष ठेवलं, जे काम सुरू आहे त्या कामाची गुणवत्ता तपासली, जाऊन तिथे वारंवार त्या अधिकाऱ्यांना प्रश्न केले, त्या ठेकेदाराला भेटून त्याला होणारा त्रास सुद्धा कमी केला. कारण कधी कधी काय असतं की काम चांगलं करतात ठेकेदार, पण त्याला वेगवेगळ्या लोकांचा त्रास असतो. तेव्हा नागरिक म्हणून आपण जाऊन तिथे थांबणं, हे काम माझं आहे, त्या कामामुळे मला फायदा होईल, अशी जेव्हा भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल तर निश्चितपणाने महानपालिका अधिकारी सुद्धा तुम्हाला मदत करतील, ठेकेदार सुद्धा मदत करेल. पण जो स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्याला वाटेल की हे नागरिक चांगल्या भावनेतून या कामात ठिकाणी येत आहेत, त्याचं निरीक्षण करत आहेत, त्याच्यावरती ऑडिट करण्याचे काम करत आहेत. तर निश्चितपणे प्रत्येक नागरिकांनी अगर अशी भावना ठेवली तर प्रत्येक वॉर्डामध्ये चांगलं काम होईल आणि एक प्रकारच्या आपल्या चांगली भावनेतून त्या कामाची गुणवत्ता वाढेल, त्या कामाची क्वालिटी वाढेल आणि कुठेतरी त्याचा फायदा आपल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आपला हक्क मागताना आपल्याला भीती का वाटते सर? खरं म्हणजे आपला हक्क मागताना आपल्याला भीती वाटण्याची काही आवश्यकता नाही. परंतु ज्यांच्यामध्ये न्यूनगंडता असते, ज्यांच्यामध्ये भीतीच्या आधीपासून एक प्रकारचं वातावरण असतं, त्यांना भीती वाटण्याचं कारण आपण समजू शकतो. परंतु प्रत्येक नागरिकांनी जेव्हा तुमच्या विभागामध्ये काम होतं तर शेवटी तुम्ही करदाता आहात. करदाता म्हणजे डायरेक्ट टॅक्स भरणारा किंवा इनडायरेक्ट टॅक्स भरणारा. आपण कुठल्या तरी माध्यमातून सरकारला टॅक्स देण्याचं काम करतो. तर हे पैसे माझे आहे, हा जो खर्च होतो तो माझ्या पैशातून होत आहे. जो नगरसेवकाला किंवा आमदाराला खासदाराला जो मानधन किंवा पगार मिळतो तो माझ्या करातून मिळतो. जे अधिकारी जे काम करतात त्यांना लाखो रुपये आपण वेतन देतो, हे माझ्या करातून देतात. ही भावना जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल तर तुमच्यामध्ये भीती निर्माण जी होते ती कमी होईल आणि तुम्ही लोकांना प्रश्न विचारू शकता. तर नागरिकांनी भीतीचं वाटण्याचं काही कारण नाही. तुम्ही एक प्रकारचं न्यूनगंडता बाजूला ठेवून प्रश्न विचारले, तर कामाची गुणवत्ता तपासली तर निश्चितपणामध्ये जी भीतीची जी प्रकारची सावट आहे त्याची भीतीचे वातावरण कमी होईल आणि तुम्ही स्वतःहून त्या अधिकाऱ्याचे मित्र बनाल. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या कामामध्ये लक्ष देऊन चांगल्या गुणवत्तेचे काम करण्यामध्ये एक प्रकारच्या पालिकेला हातभार लावण्यामध्ये तुम्ही मदत करू शकता. आपण सिस्टमला घाबरतो की आपल्या अज्ञानाला घाबरतो सर? तर म्हणजे आपण सिस्टमला घाबरण्याचं कारण का नाही? आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला एवढे मोठे अधिकार दिलेले आहेत. भले तो नगरसेवक असून देत, आमदार असून दे, खासदार असून देत, पण संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, जे आपल्याला एक प्रकारचं कवच दिलेलं सुरक्षा कवच, ते सुरक्षा कवच तुम्हाला समजण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आपण शालेय शिक्षण घेतो, महाविद्यालय शिक्षण घेतो, परंतु भारताचं संविधान काय, त्याच्यामध्ये अनुच्छेद किती आहेत, कुठले अधिकार आपल्याला आहेत, कुठले अधिकार आपल्याला नाही, याची थोडी माहिती प्रत्येक नागरिकाने घेणं आवश्यक आहे. तुम्ही एकदा जर तुम्ही संविधान वाचलं तर तुम्हाला भीती वाटण्याचे काही कारण नाही. कारण संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा वापर करणं फार आवश्यक आहे. तर निश्चितपणाने आपलं जे अज्ञान आहे त्याला आपण घाबरतो, तर त्याकडे आपण दूर केलं तर निश्चितपणाने प्रत्येक नागरिक हा निडर होऊ शकतो. प्रत्येक नागरिक हा तिथला नेता बनू शकतो. प्रत्येक नागरिक पुढे देशाच्या लोकप्रतिनिधी बनण्यामध्ये त्याला कोणी थांबवू शकत नाही. बरं. पॉडकास्ट सिग्नेचर क्वेश्चन, सिस्टम नक्की कुठे अडकली, माणसात की कागदात? खरं म्हणजे ही जी सिस्टम आहे कागदामध्ये अडकलेली आहे. सिस्टम चांगली आहे, परंतु माणसाने त्या कागदाला फाडून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. बरोबर. कारण जो कागद असतो हा नेहमीच प्रक्रिया थांबवण्याचे काम करतो, कामं थांबवण्याचे काम करतो. अगर आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला तर निश्चितपणाने आपल्याला कल्पना येईल की कुठल्या कायद्यामध्ये काम होऊ शकतं, काम कसं होऊ शकतं, हे काम करण्याची पद्धत काय. तर आपल्याला तो कागद फाडून माणसाला पुढे जाण्याची आवश्यकता. जर उद्या तुम्हाला पूर्ण अधिकार दिले तर तुम्ही ही सिस्टम बदलण्यासाठी पहिली कोणती गोष्ट कराल सर? तर म्हणजे मला उद्या पूर्ण अधिकार दिले तर मला सिस्टम बदलण्याची आवश्यकता नाही. तर सिस्टम फार चांगली आहे. त्या सिस्टम मध्ये एक प्रकारची प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे आवश्यक आहे, स्पष्टता आणणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काम करू शकतो. कारण सिस्टम ही नेहमी चांगली असते. जर सिस्टम मध्ये कामं करणारी जी व्यक्ती असतात त्या व्यक्तींचा एक प्रकारचा प्रॉब्लेम असतो की त्यांना त्या सिस्टम मध्ये कशा पद्धतीने काम करायचे. कारण प्रत्येक लोकशाहीमध्ये पाहिलं आपण तर राज्य कोणाचं सुद्धा असून देत, सिस्टम तीच असते, फक्त माणसं बदलतात, आजची लोक बदलतात. तर मला अगर पूर्ण अधिकार मिळाले तर मी त्या सिस्टम मधील पारदर्शकतेला वाढवेल, स्पष्टता आणेल,
जेणेकरून सामान्य नागरिकाला न्याय चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. सिस्टमला सर्वात कठीण प्रश्न कोणता विचारला सर तुम्ही? नाही, सिस्टमला असे आम्ही पुष्कळ प्रश्न विचारले, कारण शेवटी माहिती अधिकार कायद्यामध्ये प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही, कुठे कागदपत्र मागावी लागतात. तर निश्चितपणाने असे देशामधले राज्यामधले असे वेगवेगळे जे विषयाला घेऊन आम्ही माहिती अधिकाराचा वापर करतो. कधी कधी यश येतं, कधी कधी अपयश येतं, परंतु प्रत्येक प्रश्नाला एक वेगळा महत्व असतो. माझ्या तेच म्हणणं आहे की प्रश्नाऐवजी कागदपत्र मागितली तर निश्चितपणाने सिस्टम सुद्धा ती कागदपत्र तुम्हाला सहज देईल, आणि ती कागदपत्र जेव्हा मिळेल त्या कागदपत्राच्या माध्यमातून आपण समाजाचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो. पत्रकारामध्ये आरटीआय भीती मोठी की सत्य मोठं? तर म्हणजे आता सध्या ज्या पद्धतीचं जे वातावरण सुरू आहे, तर आरटीआय पेक्षा सत्य हे फार लोकांना त्याची भीती वाटते. कारण सत्य पुढे आणण्यासाठी लोक आरटीआयचा वापर करतात. तर निश्चितपणाने सत्य हे फार मोठं लोकांसाठी भीती निर्माण झालेली आहे. कारण जेव्हा तुम्ही कागदपत्र बनवता, कुठला अधिकारी जेव्हा त्यांनी भूतकाळामध्ये काही चुकीची कामं केली असेल, तो भविष्यामध्ये त्याला न करण्यासाठी आरटीआयचा कायदा सरकारने आणलेला आहे. तर निश्चितपणे सत्य हे नेहमी सत्यच असतं. सत्याला लोक घाबरून कधी कधी आरटीआयला उत्तर देत नाही, परंतु माझी अशी विनंती आहे की तुम्ही सत्याला घाबरू नका, सत्याला सामोरं जावा आणि आरटीआयची उत्तरं तुम्ही चांगल्या पद्धतीने नागरिकांना देण्यासाठी पुढे या. जनतेचा आवाज खरा ऐकला जातो का सरकारला? निश्चितपणे, कारण कधी कधी काय असतं की अगर तुम्ही सिस्टमचा चांगला वापर केला, प्रक्रियेच्या माध्यमातून गेला, तर निश्चितपणे त्या आवाजाला एक प्रकारचं चांगलं मंच प्राप्त तर होतच, आणि त्या आवाजाला एक प्रकारचा न्याय सुद्धा मिळतो. पण कधी कधी आपण नागरिक म्हणून तो आवाज कुठल्या दिशेने घेऊन जाणं आवश्यक आहे. ती दिशा आपली चुकते, त्यामुळे आपली दशा सुद्धा बिघडते. प्रत्येक नागरिकांनी योग्य दिशेने आपला आवाज उचलला, त्याला न्याय निश्चितपणाने त्या लोकशाहीमध्ये मिळू शकतो. तर अनिल गलगली सरांबद्दल आपण एक संघर्षाची सुरुवात, द ओरिजिन स्टोरी बद्दल, त्यांचा प्रवास कसा सुरू झाला त्याच्याबद्दल आपण एक थोडी माहिती घेत आहे. तर सर, एका सुरक्षित कॉर्पोरेट नोकरी किंवा ठराविक पगार सोडून तुम्ही फ्रीलान्सिंग, पत्रकारात आणि आरटीआय यासारख्या खडतर मार्ग का निवडला सर? कारण कसं असतं की आपण एक स्वतंत्र आपल्याला नोकरी मिळाली, सुरक्षित नोकरी मिळाली, तर तिथे वेळेचं बंधन असतं. ते बंधन तुम्हाला पाळणं आवश्यक असतं. आणि त्या प्रक्रियेमध्ये आपला जो स्वतःचा विकास होऊ शकत नाही. समाजाचे जे प्रश्न आहेत, नागरिकांचे जे प्रश्न आहेत, त्याला वाचा आपण फोडू शकत नाही. म्हणून मी एक सुरक्षित आणि कॉर्पोरेट नोकरीच्या ऐवजी मी एक फ्रीलान्सर पत्रकार बनणं स्वीकारलं. माझी स्वतःची एक मासिक सुद्धा हिंदीमध्ये अग्निशिला गेल्या 22 वर्षापासून ते प्रकाशित करत आहोत. त्याचा आरटीआयच्या माध्यमातून फक्त माहिती अधिकाराचा वापर करणं नाही, तर लोकांना शिक्षित करणं, प्रशिक्षित करणं सुद्धा आमचं काम आहे. मी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी व्याख्यानं घेतली, लोकांना मार्गदर्शन केलेली आहे. तर नवीन पिढीला सुद्धा हे माहिती अधिकाराचा कायदा काय आहे, पत्रकारिता काय आहे, हे समजून देणं फार आवश्यक आहे. कारण प्रत्येकाने अगर सुरक्षित नोकरी पकडली तर समाजासाठी कोण काम करणार, समाजाचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवणार. आपण फक्त लोकप्रतिनिधीवरती आपला भरोसा ठेवून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकांनी आपला वेळ देऊन आपले स्वतःचे पैसे खर्च करून अगर काम केलं तर निश्चितपणाने परिवर्तन जे आता होतच आहे, पण चांगल्या पद्धतीने परिवर्तन होण्यासाठी आपण त्याला हातभार लावू शकतो. आयुष्यातला तो पहिला क्षण कोणता आहे की जेव्हा तुम्हाला वाटलं की आता सिस्टमला प्रश्न विचारल्याशिवाय पर्याय नाही? तेच मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा मुंबईमध्ये विमानचा निश्चित होत होता, रफिक नगर नावाची झोपडपट्टी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट करण्यात आली, तर ते काही लोकांनी इथली घरं न सोडता तिथे सुद्धा घरं घेतली, परत इथेच आले. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षितेला धोका निर्माण झाला. तेव्हा आम्हाला वाटलं की सिस्टमला आपल्याला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. कधी पत्रेवर करत होतो, पण तो तुटपंजा होता. शेवटी सिस्टमचे आम्ही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचा उकल झालं, आणि कुठेतरी त्या प्रश्नाला एक प्रकारची वाचा फोडण्याचे काम माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत आम्हाला करण्यामध्ये यश मिळालं. तुमचा दिवस फाईल आणि या कायद्याच्या कलमामध्ये जातो, आणि या धावपळीत तुम्ही टाइम कसा घालवता सर? तर म्हणजे सकाळी उठल्यानंतर लोक येतात, लोकांना भेटणं, इथे ऑफिसला आल्यानंतर लोकांना भेटणं, काही ठिकाणी आपली सुनावणी असते, काही ठिकाणी मिटिंग असतात, बैठक असतात. तर निश्चितपणाने वेळ फार कमी असतो, पण त्या वेळेचं नियोजन करून प्रत्येकाला भेटणं, प्रत्येक कार्यक्रमाला पोहोचणं, प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करणं हे फार आवश्यक आहे. तर निश्चितपणाने वेळ कमी असतो,
पण त्या वेळेचं नियोजन करण्यामध्ये कुठेतरी आम्हाला यश मिळालेलं. सर तुमचा छंद काय आहे सर? माझा छंद सध्या तर पत्रकारिता आणि माहिती अधिकार कायदा आज माझा छंद आहे. त्या छंदाला जास्तीत जास्त निखारणं, त्याच्यावरती काम करणं, त्याला पॉलिश करणं. कारण प्रत्येक जो व्यक्ती असतो तो कधी सुद्धा परिपूर्ण नसतो. म्हणजे पत्रकारिता असून देत किंवा माहिती अधिकार कायदा, प्रत्येक विषय आपल्याला नवीन शिकायला मिळतं. त्या शिकण्यासाठी तुम्हाला तयार राहणं आवश्यक असतं. तर माझा सध्याचा छंद हाच आहे. छान छान. तर आपण पॉडकास्ट मध्ये एक रॅपिड फायर प्रश्न विचारत आहेत. भ्रष्टाचार निष्काळजीपणे जास्त धोकादायक आहे का सर? भ्रष्टाचारपेक्षा तो निष्काळजीपणा हा जास्त धोकादायक आहे. कारण निष्काळजीपणा केला तर भ्रष्टाचार सुद्धा होतो. भ्रष्टाचाराचे वेगवेगळी कारणं आहेत, त्याचे स्वरूप आहे. पण त्याच्यामध्ये निष्काळजीपणा, कारण प्रत्येक अधिकाऱ्याने निष्काळजीपणाने काही चुकीची सही केली, निष्काळजीपणाने कोणाला मदत केली, निष्काळजीपणा दाखवून कोणाला पैसे मागितले, निष्काळजीपणा करून पैसे घेतले, निष्काळजीपणा हा फार मोठा त्याच्यासाठी कारणीभूत आहे असं माझं मत आहे. तुमचा सर्वात मोठा आधार कुटुंब की कायदा? माझा तर कुटुंब सुद्धा माझा मोठा आधार तर आहेच आहे. परंतु कुटुंबाच्या बाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा कायदा सर्वात मोठा आधार आहे. कारण कायद्याच्या अंतर्गत जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारताचे जे संविधान आहे, संविधानात आपल्याला अधिकार दिलेले आहे, वेगवेगळे कलम आहेत. तर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला कुठल्याही वकिलाची आवश्यकता नाही, कुठल्याही कायदे कोंड्याची आवश्यकता नाही. तर निश्चितपणाने कायदा हा सर्वात मोठा आधार प्रत्येकाचा असणं आवश्यक आहे. तरुणांना सल्ला, आरटीआय हे वेपन आहे की डोकेदुखी आहे सर? तर म्हणजे आरटीआय हे फार मोठं वेपन आहे. तर वेपनचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला, ही दुधारी तलवार आहे. ती तुम्हाला कशी वापरायची आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला तर जे परिणाम चांगले येतील. चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तुम्हाला त्याला त्रास होण्यासाठी तुम्हाला तयार राहणं आवश्यक आहे. तर हा होता आजचा पॉडकास्ट. अनिल गलगली सरांसोबत खूप माहिती भेटली आपल्याला फ्रीलान्सर, आरटीआय बद्दल. त्यांनी खूप युवकांना मार्गदर्शन केलंय, त्याबद्दल सर्वांना जनतेचं मनापासून स्वागत आहे. आपला माणूस सोच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जाता जाता एक छोटस सरांबद्दल एक माहिती आहे. मित्रांनो, आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्की आपल्याला कळलेली आहे की जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत सिस्टमला उत्तर देणार नाही. माहितीचा आधार हे फक्त कागदी हत्यार नसून तो आपल्या लोकशाहीचा एक श्वास आहे. तर मी आहे ओमकार विश्वनाथ सोनटाटे. पुन्हा भेटूया आपल्या पॉडकास्ट मध्ये एक नवीन विषयासोबत, एक नवीन फाईल सोबत. तर प्रश्न विचारणं हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे. तर पाहत राहा, ऐकत राहा. आपला माणूस सोच पॉडकास्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अनिल गलगली. आपला माणूस सोच चॅनल हे पण चांगलं चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विविध सामाजिक विषयांवरती सुद्धा चर्चासत्र होतं, ते पाहण्यास मिळतं. आणि खास करून जे युवक आहेत त्यांना एक प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. मी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त चॅनलचा तुम्ही वापर करावा, जेणेकरून युवकांचे प्रश्न असून देत, सामाजिक विषय असून देत, प्रत्येकाची माहिती तुम्हाला वेळेवरती मिळत जाईल. धन्यवाद. माझी अशी विनंती आहे, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.